पैसे नाही दिले त्याला गो छोटे पेपर नाही दिले तर कुठचे आहे कोणी माझ्या हातात आले ना मी पैसे दिले तेव्हा आले. चांगले झाले तर पण तू आता मध्ये बोलतो मग आता मला करणंच भाग आले करशील का पूर्ण? तिकडे लक्ष्मी देवळात जमा मग मी आता काय म्हणतो ऐका ना, काय ते हे पण ते तुम्ही खाल्लाय बर तेव्हा फुकट नव्हता. हे काय ते का ते एका ते तेव्हा आता 100ला पडत आता. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर आता वाजले दुपारचे 12:50 झाले. तर आज आपण नाही का एक आजी आणि आजोबामध्ये नाही का एक गेम खेळू. म्हणजे जसं नाही का हक्काचा एक गेम असतो की जे आपण आता नाही का नवीन नवीन लग्न वगैरे होतात तर ते कसं नाही का हक्काने हे बनव ते बनव. तर आज आपण नाही का आजोबांना नाही का आजीकडे हट्टा करायला सांगू. त्यांना विचारायला की तुम्हाला आजीच्या हातचं काय खायचं आहे आज. तर बघू काय म्हणते बरं का. एकदम मनापासून इंटरेस्टिंग आणि मजा येणार आहे. तर चला लगेच. ना मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. बर आता ऊन पडलंय काही काम पण नाही तर तुम्ही बैकून असा काय हट्ट करणार की तुम्हाला ते बैकून काय खा वाटतं आता? केळं आणलेले आहेत ना जाऊन मिळत त्याच्याने मग त्याचं काय करा एफर केळीचे पण खायचे का? हा बरं चला आता नाना होते एफर करा एफर म्हातारीला सांगा एफर करा. तुम्हाला खा वाटलं नक्की? हा नक्की. बरं चला लगेच. याच पहिल्याने म्हातारीकडे हट्ट करतो कशाचा? केळाचा. केळ्याचा वेपारचा का? केळाचा एफरच खायचा. बरं चला. चला बाई नानाने तुझ्याकडे हट्ट केलाय आज. करशील का पूर्ण? तिकडे लक्ष्मी देवळात जमा लक्ष्मी तेव्हाचा अरे ऐकून तर घे ना. अरे नाना नाही का तुझ्या हातचे केळ्याचे वेपार खायचे बनवशील का? लक्ष्मी देवळात घेते निवड ठेवलेली. निवत अरे भाई बनव ना. नाना एवढ्या दिवसात पहिले निवांत काहीतरी बनव. बनवशील का? हा, बनव ना यार. एवढ्या दिवसात पहिल्यांदा काहीतरी मागितलंय. हा दररोज मागा एक आणि बोलणे देईन आम्हाला. बरं जाऊ दे. अरे नानाने हट्ट मी केला. असं करतो मी तसं करतो फेकून देतो ना असं करतो खायला कसं गोड गोड मागत. अयो नाना बाई काय म्हणते मला खवळतो आणि खायला गोड गोड मागत आहेत. काय रोज गुलाबजांबू देते मला रोज पडेल गुलाबजांबू. अयो त्याला विचार करतात. बरं बाई जाऊन दे ना. एवढंच बनव. नानाने आज पहिल्यांदा काहीतरी मागितलंय. बने ती बनायचेच नाहीत वेफर. तुला वाटतं का बनवत? बनवा वाटतं एवढंच. बनू ना तू म्हणतो म्हणून. मी म्हणतो म्हणून बने ती का? हा. बरं बनव. नाना माझ्यामुळे तुमचा हट्ट पूर्ण होणार आज. आज होणार आहे. हां खायचे ना मग? हा खायचं ना मग. बरं चला मग. तुम्हाला दोनच आहे मी. तर काहीच फायनली नाही का आजोबांसाठी आपल्या आजीने का वेफर बनवले आहेत. हे बघू शकता केळीचे वेफर एकदम भारी बनवले आहेत. चांगले आलेत. चांगले झाले तर पण तू आता मध्ये बोलतो मग आता मला करणंच भाग आली. आणि मग आता ये फर केले तू काय देशील म्हाताऱ्याकडून आणून? आता म्हातारं काय द्यायचं? खाऊन घेईन ना तर. तसे खायला नाही द्यायचे, मग विकत खायला द्यायचे. पैसे घेऊ का? हा देईन का नाना? मग द्यावं लागते नाही तर मग ये फरच नाही द्यायचे. हायले तर मी मोकर गुतले मध्ये मला तुम्ही. मग तर बघतो काय दिलं तर नाही तर मी देतो बाबा. आयला माया चांगलं टालंय. तू नाही म्हाताऱ्याकडूनच आणले पाहिजेत. मला हात कापलेत मग ये फर करू करू. बरं गाईच मीच मध्ये गुतलंय त्याच्यामुळे नाही का यांच्या मध्ये नाही पडायला पाहिजे. पण तरी मी पडतच. मला सवय जात नाही माझी. नाना हा हे परत केलं तुमच्यासाठी. बर पण बघा बरं एकदा खाऊन तर बघा ना. चांगले आहे का? खाऊन बघा ना तुम्ही कसं झालं. चांगलं ना? लय खरपूस चांगले गोडवाने. चांगलं लागलं ना? हम्म. मग मी आता काय म्हणतो ऐका ना. काय तर हे परत तुम्ही खाल्लाय बर तेव्हा फुकट नव्हता. हे काय ते का ते एका ते वक उगो मग मी वक होतो ते एफर मध्ये येता आलं पहिले सांगायचं ना मला. मी काय खाल्ला मला नव्हतं माहिती बाबा. काय झालं मग? ते पैसे बिसे त्या काहीतरी आता. कशाचे पैसे माझ्या तो? आता हे पर फुकट नाही म्हणले तिनं. आणि कोणी सांगले पैसे? ते म्हणले बाई म्हणले तो मध्ये लोडबोड केलेलं आहे तू वेपार घेऊन जाय आणि पैसे आणून दे. कुठे आहे ते म्हातारी? ती बसली जाऊन इकडे आण ना माझ्या शंभर त्याला पैसे देतो मी. ती नाही येणार इकडे. एका काठीच पाठवतो त्याला कशाचे पैसे?
बरं जाऊन दे ना. मला या फर म्हणजे काय फुकट आहे का? हे बरं जाऊ द्या. 100 रुपये द्या. अडकून द्यायचे पैसे 100 द्या आता. बघतो बरं मी आहे का नाही. जाऊ द्या. तिने काय नाही एक या फर त्याचे 100 रुपये पाडा मला. करतातच कोणत्या करणीला. अयो धरा आता. एवढे 100 रुपयात नाही भेटणार. धरा टाकू का? आधी धरा हे खा चालतं. आणि द्या 100 रुपये. चांगले लागत आहेत ना? चांगले चांगले डोंगाटे पडले आता माझे 100 रुपये. चांगले म्हणजे काय बरं मला इकडं नाही सांगले का नाही. अयो. त्याचा या फर खा आता काय देतो पैसे नेऊन भाऊ. हां मी तुमच्या मध्येच आहे आता दोघाच्या. बरं तिचे कोण घे मला आण पैसे बरं. आता ती काय देते तिचं भाडं देऊन टाकतो. गाईचं आता 100 रुपये द्यायचा नेऊन बाईला. दर भाऊ तो 100 रुपये. मग फुकट आहेत का इथं खायला? हा भाऊ आधी नानाला खाऊन दिला एक. नंतर पैसे मागितलेत. आधी म्हणलाच ते म्हणलं तर नेऊन दे तिकडंच मला नाही खायचे. मग गोड झाले का? आता सगळंच लागा ना म्हणतात. चव लागा ना. पहिले चांगले लागत होते. आता 100ला पडत आता. बरे आता ते काय पचतेन का काय आपल्याला? 100 रुपये 4 बाऱ्या म्हणून मग 100 रुपये घेतले. 100 रुपये आईला गेम चालला भाऊ. मी नाही मध्ये पडणार रे आजपासून. तिकडे करा नाही तर नका. कशाला जिबली हालीत असतो तू? नाही आलेत मला काय माहिती डोक्यात असा गेम चालला म्हणून. जाऊ द्या आता. ये खाई चांगले लागते. अरे राम राम. भारी येतं. त्याचं फुकट नाही खायचे पैसे ठेवी. पैसे ठेव. मी नाही दिले तुला 100. मी तू सकाळ धरून तर पडते तवाचे 100 रुपये केल का ते? मी दिले माझे पैसे मागते तर हात लावा नाही तर खायचं नाही. हां फुकट आहे का ते? मी पैसे दिले देते 100 रुपये तुमचे. ठुई पहिले द्या पैसे. नाही दे ठुई 100 रुपये ठुई पहिले. एखादा तरी द्या ना. नाही नाही आणि मला केलं तर काय खाल्लं असतं? नको खाऊ तू आवाज नाही. कुठक्या खाल्ला असता का? तू 100 रुपये ठुई बोत लगेच घे. तर पैसे ठुई पैसे पैसे घाल पैसे आहेत अयो. अरे देवा. दे. आता मी कुठून घेऊ पैसे? मला पैसे दिले तर तुम्ही मागं घेतले. देता का नाही? काय ये फर. अरे ये फर काठी देईन हे लगाव सोट्या कसे दे बरे ये फर. पैसे दे पैसे. माझ्या नाताने मला दिले. का बरं दिले? ते काय परत भरतो कुठे पैसे देते ये फरचे तुला पैसे. कुठे दे पैसे दे. अयो. नाही दे काठी ये फर खातात. तू पैसे दे. दर 100 रुपये द्या दुकानामध्ये. बघा ना दुकानातून सांगितलं तिने ती पण कमी नाही घेत. नाही अजून कोणी तुम्ही खाते. मी दुकानातून आणून खाते. दुकानात नाही नाही हे असे नाही दुकानात हा खायचे. घरची चव आहे लय दुकानात. भारी लागते त्याला खरपुसवणी रथो. ही काय चव आहे खाऊन बघ. हे काय घरचे चव आहे ऐक नाही ना. हा हे चव बघ चव हे काढून कडून शेषाने नाही तर तुम्हीच खा. हे खा. दुकानात आणून दे. अयो. काहीच नाही तुला जा. नका का नसेल तुमची दुकानात जा. काहीच नाही तुला. दे दु- तो नागरोन आण पाथड्योन आण पुण्याहून आण चवच नाही तिथे चव आहे. मग पैसे नाही दिले त्याला गो छोटे पेपर नाही दिले तर कुठच्या आहे? कोणी माझ्या हातात आले ना मी पैसे दिले तेव्हा आलेत. पैसे मी पेपर आणून खाईन दुसरे. आण मग जा मला पेपर आणि पेपर. बरं आणतो. पैसे पैसे कुठे आहेत? हे काय तर हां मग मला दिलेत मी एकच घेतले. मग मी का आणते खाते? आण ना मग जा ना कुठे पैसे. घरचे नेले. बरं आणतो. बाई दुकानात गेलो होतो. मग दुकानाच बंद आहे बाबा. तो या नशिबात मला काय माहिती. मग आता उघडायचं नाही का ते? नाना तुला अजून एक पण नाही दिला. बाई, तुपल्या नानाने गटा गटा खाल्लं माझ्याकडे पगू पगू. परत भरवते तर अर्धी परत केली. अरे पैसे दे ना तू. मग धरा हे तुमचे नाकावर पैसे. हां धरे तू म्हणतात अयो. आता तुम्हाला नाही भेटायचं. मला नको मी खाल्ले पैसे होय, नाना जिंकले करत. पैसे आले आणि खायला पण भेटले नानाला. पैसे आले तर नानानी म्हणजे फक्त पैसे 100 रुपये फिरले तर खाऊ नाही घेतले. हा आता मग आता काय अर्धी परत खाल्ली. मग तू हारली बोलते नाना जिंकले. पैसे आले मला पैसे पण गेले त्यांचे. खाऊन आले पैसे. नाना जिंकले बघ.
मजा मस्तीमध्ये दिवस कसा निघून जातो कळत नाही आणि वेळ येते 6 वाजायची. त्याच्यानंतर लगेच आपल्या आजीची बघा चूल पेटते आणि लगेच स्वयंपाकाला लागत आहेत. सकाळी दिवस उगल्यापासून संध्याकाळी दिवस मावळपर्यंत तिचा हात कंटिन्यू चालू असतो काही ना काहीतरी. म्हणजे रेसिपी तर चालूच असतात, त्याच्या व्यतिरिक्त पण घरामधले जे कामं वगैरे असते ते पण करत राहते. दिवस कधी निघून जातो समजतच नाही यांच्यामध्ये. आणि दोघं पण भरपूर कॉमेडी करतात, काही ना काहीतरी बोलत राहते. एकदम मस्त म्हणजे हसत खेळत दिवस निघून जातो, दिवसच पुरत नाही. देखी बाई काम करावं लागत. तुम्हाला वाटतं आजीनं नाही काम करावं, पण आता काम केल्याशिवाय भाग नाही. काम केलं तर पोटाला भाकर भेटती, नाही तर उपाशी बसावं लागत. मग कोण आता इथं कोण आहे आपल्याला? मला पण नाही येत. सरपण आणायचं, चारून घ्यायचं, धुणं धुवायचं, भाकरी काढून करायचं, भांडं कुंड घासायचं, झाडझूड काढायची. बाई सगळ्याला दिवस असं वाटत असं कसा जातो आणि तुला दिवस पुरत नाही आहे ना. मग खरंच गाईच आपल्या आजीला दिवसच नाही पुरत आणि त्यांच्याबरोबर मला नाही पुरत. आता हे बघू शकता चपाती लय भारी बनवली आजीने. हे बघू शकता लय गरम आहे रे, हातच पोळायला भारी आहे. गाईच आता नाही का आपला दिवस पूर्ण गेलाच आहे. तर आता आपण आपला ब्लॉग शेवटी एंड करू. करायचा काही एंड का काही करायचं अजून? काय काय करायचं आता? काही राहिलं असेल काही? काय राहिलं ढेकळं दाढी वाढी नाही फोन लागला तुम्ही. केस वाढत दाढी किती वाढी दाढी? उद्या करा ना. नाही आला असं ना आज मंगळवारी घरी. हां तर गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. गुड नाईट. तुम्ही असं करा याच्यावर कॅमेरा असं का बरं? टेक केअर.